नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर संध्याकाळची वेळ आहे, मी योगा क्लासवरून आलेली आहे आणि आल्या आल्या मला सर्वात जास्त क्रेविंग होते ते म्हणजे चहाची. कधी चहा बनवेन आणि कधी एकदाचा चहा पिईन असं होतं मला. का एवढी सवय लागली चहाची समजत नाही. खरं तर खूप वेळा ठरवते की कमी करेन, पण तरीसुद्धा नाही कमी होते. पण साखरेचं प्रमाण मी आता कमी केलं आहे. पहिलेपेक्षा कमी साखर मी टाकते आणि चहाचं प्रमाणसुद्धा कमी केलं आहे. आधी मी खूप जास्त चहा प्यायची, आता थोडा कमी केला आहे. पण आय एम अ टी लवर, सो माझ्याकडून जास्त एक्सपेक्टेशन करण्यात अर्थ नाही आहे. चहाबरोबर खाण्यासाठी मी बिस्किटचा पुडासुद्धा येताना आणला होता आणि हे आहे माझं फेवरेट टोनर. आता हे टोनर मी कोणतं महागडं विकत घेतलेलं नाही आहे. हे टोनर मी स्वतः घरी बनवलं आहे. याबद्दल एक व्हिडिओसुद्धा मी बनवला होता, पण खूप आधी बनवला होता. आता सर्व नवीन मैत्रिणी, नवीन यूट्यूबर्स मला मिळालेले आहेत, त्यामुळे त्यांच्या सर्वांसाठी मी पुन्हा एकदा होममेड टोनरचा एक व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेल. म्हणजेच असं व्लॉगमध्येच तुम्हाला दाखवेल की कसा टोनर बनवायचा होममेड. आणि हे टोनर वापरायला लागल्यापासून माझी स्किन एकदम छान झालेली आहे. खूप ग्लो करते स्किन आणि मुख्य म्हणजे ना खूप फ्रेश वाटतं जेव्हा आपण हे टोनर यूज करतो. जेव्हा मी झोपेतून उठते, सकाळीसुद्धा उठते किंवा फेस वॉश करते, चहा घेण्याच्या आधीसुद्धा मी हे टोनर यूज करते. तर मी शांततेने चहा बिस्किट खाल्ला आणि त्यानंतर मी बघितलं की पाणी आलेलं आहे. तर कसं आहे ना, हा व्हिडिओ मी सोमवारी शूट केला होता आणि आमच्याकडे मंगळवारी पाणी येत नाही आणि आता उन्हाळा सुरू झाला आहे, तर पाण्याचा जरा जास्तच प्रॉब्लेम होणार आहे. त्यामुळे मग मी काय केलं, चहा घेतला आणि आधी पाणी भरायला सुरुवात केली. भरपूर पाणी भरून ठेवलं, हंडा कळशी वगैरे सगळं भरून ठेवलं, म्हणजे मंगळवारी पाणी नाही आलं तरी पाणी कुठे कमी पडायला नको. कारण असं पण उन्हाळ्यात आपल्याला पाणी जास्त लागतं, पाण्याचा वापर जास्त होतो. तर हा आहे माझा कॉपरचा तांब्या आणि त्याचा कलर बघा किती डाऊन झाला आहे. मी ना कंटाळून गेले हा तांब्या घासून, पण आमच्या इकडे वातावरणच असं आहे ना की लगेच कॉपर म्हणजे तांब्याची भांडी एकदम काळी पडतात, देवसुद्धा एकदम काळे पडत आहेत. किती घासणार घासून आणि जर पितांबरी यूज केली तर पितांबरीने सुद्धा आपले हात एकदम ड्राय पडतात. तर मी बघणार आहे आता दुसरा काही ऑप्शन आहे का. ऑनलाईन एक लिक्विड मिळतं, फ्लिपकार्टवर आहे, ते माझी मैत्रिणीने मला सांगितलं होतं की देवाची भांडी आणि तांब्याची भांडी घासण्यासाठी एक स्पेशल लिक्विड मिळतं. तर ते मी घेऊन बघणार आहे. तुम्हाला जर काही असेल, तुमच्याकडे काही आयडिया असेल तर मला नक्की शेअर करा. तर हे बघा, मी योगा क्लासहून येताना छान फ्रेश भाजी मला दिसली पालकची, तर येताना घेऊन आली. कॅमेरा ॲडजस्ट करते मी की मला प्रॉपर व्यवस्थित शूट करता यावं, पण माझ्या कॅमेऱ्याशी मी कधीच खुश नसते. प्रॉपर अँगल मला जसा हवा तसा मिळतच नाही आणि हा ट्रायपॉडसुद्धा नवीन आहे तरीसुद्धा असं का होतं आहे मला समजत नाही. आत्तापर्यंत 2 ट्रायपॉड बदलून झाले माझे आणि हा तिसरा ट्रायपॉड आहे, पण तोच प्रॉब्लेम होतो आहे. तर माझी भाजी जी आहे ती मी आता साफ करून घेते. आपण जेव्हा भाज्या आणतो तेव्हा त्याच्यामध्ये अशा खराब पानंसुद्धा असतात की ती पानं नसतात चांगली. काही पानं किडलेली सुद्धा असतात, त्यामुळे आपल्याला जुलाब वगैरे सुद्धा होऊ शकतात, पोट खराब होऊ शकतं. त्यामुळे मग मी जो खराब पाला आहे तो पहिले बाजूला काढते आणि मग त्यानंतर ते व्यवस्थित भाजी स्वच्छ धुवून घेते. कसं असतं ना, पावसाळ्यामध्ये मी मिठाच्या पाण्यानेच भाज्या धुते, पण जेव्हा आता नॉर्मल उन्हाळा सुरू आहे तर काही गरज नाही आहे तशी मिठाच्या पाण्याची. तर मोकळ्या पाण्यामध्ये असं भरपूर पाण्यामध्ये मी ही भाजी धुवून घेते, कारण भाजीला लागलेली जी माती असते ती तळाला चिटकते आणि स्वच्छ भाजीची पानं अशी आपल्याला मिळतात. आणि मग त्यानंतर मी ती पुढची प्रोसेस म्हणजे कट वगैरे करायची. तर हे बघा, अर्धी भाजी मी कट केली आणि माझं लक्ष गेलं की त्या भाजीमध्ये हा किडा होता, वेगळाच ऑरेंज कलरचा किडा होता. कधी आपण किती स्वच्छ, म्हणजे आता मी किती बारीक लक्ष ठेवून क्लीन केली होती भाजी, तरीसुद्धा हा किडा कुठून आला मला कळलं नाही. पण मला ना असं मारायला वगैरे कसं तरी वाटतं, तर मी काय केलं, ते पानच उचललं डायरेक्टली आणि ते तसंच बाहेर फेकून दिलं. म्हटलं बिचाऱ्याला जीवदान देऊया, कशाला उगाचच मारायचं. तर मी त्यानंतर भाजीची पुढची तयारी म्हणजे ही भाजी आहे, ही डाळ पालक आहे आणि मी कुकरमध्ये आधी शिजवून घेते भाजी. पालक शिजायला वेळ लागत नाही, पण डाळ पालक जेव्हा आपण करतो तेव्हा ती डाळ शिजायला खूप वेळ लागते आणि मी 2 ते 3 डाळी यामध्ये वापरते, म्हणजे मुगाची डाळ, तुरीची डाळ आणि तिसरी डाळ म्हणजे चण्याची डाळ. तर अशा 3 डाळी वापरून मी ही भाजी करते, त्यामुळे ती जास्त पौष्टिक होते. ही भाजी कशी करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे, शॉर्ट व्हिडिओ. थोडीशी याची प्रोसेस एकदम सिंपल आहे. म्हणजे आधी ह्या सर्व डाळी ज्या आहेत ते सगळं मी आता कुकरमध्ये मिक्स केलं आहे आणि त्यामध्ये जो आपण टोमॅटो वगैरे मिरची कापली तीसुद्धा टाकलेली आहे धुवून स्वच्छ. आणि मग शेवटी त्याच्यामध्ये मीठ आणि हिंग टाकलेलं आहे आणि थोडीशी आपल्याला हळद टाकायची आहे. बस व्यवस्थित हलवून फक्त आपल्याला याचं कुकरचं झाकण लावायचं आणि कुकरच्या
3 ते 4 शिट्ट्या काढायच्या आहे आणि 2 शिट्ट्या बारीक गॅसवर काढायच्या आहे, म्हणजे ही भाजी प्रॉपरली शिजते. स्वयंपाक आवरल्यावर आपल्या सर्व गृहिणींचं एक महत्त्वाचं काम म्हणजे किचन ओटा क्लीन करायचा. तर एकदा हा किचन ओटा क्लीन झाला की आपलं किचनचं काम आवरलं असं आपल्याला वाटतं. त्यामुळे फायनली मी एक हात फिरून घेते, किचन ओटा क्लीन करून घेते. आणि आतासुद्धा व्हिडिओ शूट करताना हे बघा, कॅमेरा चुकून माझा चेहऱ्याचा थोडासा पार्ट मिसच होतो आहे. पण काय करणार आता, मला फ्रंट कॅमेरा जेव्हा असतो तेव्हा बरोबर कळतं की व्यवस्थित शूट होतं आहे की नाही. पण जेव्हा बॅक कॅमेरा असतो तेव्हा कधी कधी असा अंदाज चुकून जातो आणि काही पार्ट व्यवस्थित शूट होतो आणि काही पार्ट होत नाही. एनिवेज, माझं किचनचं काम तर आता आटोपत आलेलं आहे. फक्त एक शेवटी जो आपण हात फिरवतो पूर्ण किचन ओटा, काउंटर टॉप आणि त्यानंतर जे खिडक्या वगैरे असतात किचनला चिटकून, ओट्याला चिटकून असतात, त्या बऱ्याच वेळा खराब होऊन जातात. कारण आपण स्वयंपाक करताना कुकरच्या वगैरे शिट्ट्या होत असताना अन्नपदार्थ वगैरे त्यावर उडतात आणि लवकर त्या खराब होतात. त्यामुळे मी जेव्हा जेव्हा किचन काउंटर टॉप क्लीन करते तेव्हा ह्या ज्या स्लाईडवाल्या विंडोज आहेत त्या पण एक हात फिरवून घेते, म्हणजे जे आपलं किचन आहे ते एकदम क्लीन दिसतं आणि नीटनेटकं दिसतं. तर मैत्रिणींनो, माझा इव्हिनिंगचा जो स्वयंपाक आहे, डिनरची तयारी आहे ती सर्व झालेली आहे. आणि माझा कुकर जो आहे, म्हणजे मी पालकची भाजी केली होती तर ती मी आधी कुकरमध्ये शिजवून घेतली होती, डाळ आणि पालक एकत्र. कारण डाळ पालकची भाजी तर डाळ शिजायला वेळ लागते म्हणून आधी कुकरमध्ये शिजवून घेतली. आणि मग त्यानंतर आपण जशी डाळीला फोडणी देतो तशी कांद्याची फक्त मला फोडणी द्यायची आहे. एक 5 मिनिटाचं काम आहे, नंतर माझं संध्याकाळचा स्वयंपाक जो आहे तो रेडी होणार आहे. तर कुकर थंड होतोय तेवढा वेळ माझ्याकडे आहे, तर म्हटलं तुम्हाला पटापट मी जे ड्रेस ऑनलाईन मागवले होते ते मी दाखवून देते. मी फ्लिपकार्टवरून 2 ड्रेसेस माझ्यासाठी मागवले आहेत. हे यासाठी मागवले होते की तुम्हाला मी मागे एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मला घरात ब्लॉगच्या शूटसाठी जरा असे प्रॉपर ड्रेस हवे होते. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की मला व्लॉग घरातल्या घरात शूट करायचे असतात, पण तरीसुद्धा व्लॉगमध्ये जरा प्रॉपर ड्रेसअप करून व्लॉग शूट करावे असं मला वाटतं. तर मॅक्सीवर तर मला अजिबात आवडत नाही व्लॉग शूट करायला. तर असे काही ड्रेसेस असतात जे कुर्तीज किंवा पंजाबी ड्रेसेस वगैरे घालून आपल्याला व्लॉग शूट करायला प्रत्येक वेळेला पॉसिबल नसतं, म्हणजे एवढं कम्फर्टेबल आपण नसतो तशा टाईपच्या कपड्यामध्ये. तर त्यासाठी मी असे सिम्पल असे 2 ड्रेसेस मागवलेले आहेत की जे एकदम इझी टू वेअर आणि एकदम कम्फर्टेबल आणि ते दिसायलाही छान दिसतील. प्लस त्याची प्राइस रेंज पण खूप कमी आहे. तुम्हाला तर माहिती आहे की मला ऑनलाईन शॉपिंग करायला किती जास्त आवडतं आणि माझं सारखं काही ना काही मी एक्सपेरिमेंट करत राहते. ऑनलाईन शोधत असते की काही छान जर आपल्याला कपडे मिळाले ऑनलाईन आणि ते पण स्वस्त मिळत असतील तर का नाही घ्यायचे ऑनलाईन. तर ऑनलाईनचा सगळ्यात मोठा फायदा हा असतो की आपल्याला जर एखादा ड्रेस नाही आवडला तर आपण इझिली रिटर्न करू शकतो. आपले पैसे आपल्याला व्यवस्थित पुन्हा आपल्या अकाउंटला सुद्धा जमा होतात. तर हा एक फायदा मला ऑनलाईन शॉपिंगचा वाटतो. तर मी तुम्हाला पटकन दाखवते की हे 2 ड्रेस कोणते आहेत. याचा शॉर्ट व्हिडिओसुद्धा मी बनवणार आहे. बनवला तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की तुमच्याशी शेअर करेल, तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओसुद्धा बघा. तर यातला जो पहिला ड्रेस आहे तो हा ग्रीन अँड व्हाईट कलरच्या कॉम्बिनेशनमधला हा ड्रेस आहे. ह्याचा जो कपडा आहे तो क्रेप पॉलिस्टर सारखा असतो ना, जो क्रेप टाईप असतो तसा कपडा आहे. म्हणजे एकदम कम्फर्टेबल आहे, गरम वगैरे होणार नाही आणि असा एकदम स्मूथ आहे, म्हणजे असं कडक वगैरे नाही आहे, कम्फर्टेबल आहे. घातल्यावर केल्यावर आपल्याला एकदम कम्फर्टेबल वाटतो. कारण मी वेअर करून बघितला आहे तर तो चांगला दिसतोय खूप. ह्या व्हिडिओच्या शेवटी मी वेअर केल्यावर हा ड्रेस कसा दिसतो हे तुमच्याशी नक्की शेअर करेल. आणि जर इकडे कॉर्नरला मला शेअर करता आला तर तसं सुद्धा शेअर करेल. तर असा आहे तो ड्रेस, 1 पीस आहे आणि ह्याची जी घेर आहे तो खूप सुंदर आहे. हे बघा,
आणि इथे मध्येच याला इलास्टिक दिले आहे, त्यामुळे आपलं जे ड्रेस आहे तो आपल्याला प्रॉपर असा बसतो, कम्फर्टेबली बसतो बॉडीला, बॉडी हगिंग असतो ना तशा टाईपचा आहे. आणि स्लीव्स सुद्धा एकदम छान आहेत याचे, असे थोडासा इथे ग्रिप दिलेली आहे स्लीव्सला आणि व्ही नेक असल्यामुळे अजूनच छान दिसतो हा ड्रेस. तर खूप कम्फर्टेबल आहे. आपण इथल्या इथे म्हणजे जवळच्या जवळ कुठे मार्केटला जाण्यासाठी किंवा मुलांना शाळेतून घ्यायला यायला आणायला जाऊ शकतो असे सिंपल टाईपचे कपडे घालून. आणि याची प्राइस फक्त 288 रुपयाला मला हा ड्रेस मिळालेला आहे. तर प्राइसच्या मानाने तर खूप सुंदर आहे. कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप ब्राईट आहे, समर फ्रेंडली आहे आणि खूप सुंदर आहे. मला खूप आवडला हा ड्रेस, प्राइसच्या मानाने खूप छान आहे. तर तुम्ही हा ड्रेस नक्की एक्सप्लोर करू शकता. जर तुम्हाला घ्यायचा असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, पण ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी आधी मला कमेंट करायला विसरू नका. तर आपण दुसरा ड्रेस बघूया. दुसरा ब्राऊन कलरमध्ये आहे. शक्यतो मी आता ना ब्लॅक कलर अवॉइड करते, कारण ब्लॅक कलर निगेटिव्हिटीचा कलर म्हणतात आणि जेवढे आपण ब्राईट कलर्समध्ये राहू तेवढं आपल्यासाठी चांगलं असतं. त्यामुळे आपला ऑरासुद्धा क्लीन्स राहतो, क्लिन्झिंग होते ऑराची. तर हे बघा, हा आहे तो सेकंडवाला ड्रेस. दोन्ही ड्रेस एकाच टाईपचे आहेत, थोडासा काहीतरी डिफरन्स फक्त कलरचा आणि कपड्याचा डिफरन्स आहे. हा कपडा थोडासा वेगळा आहे. हे बघा, हा पण थोडासा क्रेप टाईपच आहे, पण घातल्यावर खूप कम्फर्टेबल आहे. आणि ह्याचे स्लीव्ज इथे चुन्यावरती दिलेले आहे थोडीशी ग्रिप येण्यासाठी, आणि सिंपल एवढे स्लीव्ज आहेत. आणि हा सुद्धा वी नेक आहे. बेस्ट पार्ट आहे याचा घेर. हे बघा, याला भरपूर मोठा असा घेर आहे आणि घातल्यावर खूप सुंदर दिसतो हा घेर. आणि याला सुद्धा मध्ये अशा प्रकारचे इलास्टिक दिले, त्यामुळे खूप छान ग्रिप मिळते. ड्रेस घातल्यावर सुद्धा खूप सुंदर आणि खूप कम्फर्टेबल आहे. याची प्राइस सुद्धा 277 रुपीज असंच काहीतरी आहे, 277 असं काहीतरी याची प्राइस आहे. तर दोन्हीही जे ड्रेस आहेत हे दोन्हीही ड्रेस सुपर कम्फर्टेबल आहेत. कपडा खूप सुंदर आहे आणि एकदम कमी रेंजमध्ये आपल्याला अवेलेबल होतात ऑनलाईन. हे दोन्ही ड्रेस मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेले आहेत. तर तुम्हाला जर हवे असतील, माझ्या मैत्रिणींना हे ड्रेस आवडले आणि ज्यांना घेण्याची इच्छा आहे त्यांनी मला नक्की कमेंट करा. मी तुमच्या कमेंटला नक्की रिप्लाय देईल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंटमध्येच तुम्हाला याची लिंक मी शेअर करेन. तर सध्या ऑफर पण चालू आहे फ्लिपकार्टवर, तर पटकन तुम्ही सुद्धा ऑर्डर करा. या दोन्ही मध्ये भरपूर कलर्स, या ड्रेसमध्ये भरपूर कलर्स अवेलेबल आहेत आणि साइजेस सुद्धा सर्व अवेलेबल आहेत. माझा एस साइज आहे, मला एस साइज परफेक्ट होते. तुमच्या बॉडीच्या अकॉर्डिंगली तुम्ही साइज ऑर्डर करू शकतात. भरपूर साइजेस अवेलेबल आहेत. तर दोन्ही ड्रेसेस मला खूप आवडलेले आहेत. मे बी तुम्ही नेक्स्ट कोणत्या तरी ब्लॉगमध्ये मला ह्या ड्रेसेसमध्ये बघू शकता. ऑनलाईन शॉपिंग हे खूप इझी वे आहे. घरी बसल्या आपल्याला एकदम कम्फर्टेबली आपण आपल्या आवडत्या वस्तू ऑर्डर करू शकतो. आणि मी बाहेर जाऊन काही घेण्यापेक्षा, आता तर उन्हाळा एवढा वाढलाय की बाहेर जायचा आपण कंटाळाच करतो, पण एरवी सुद्धा मी ऑनलाईन शॉपिंग जास्त प्रिफर करते. तर तुम्हाला सुद्धा जर ऑनलाईन शॉपिंग माझ्यासारखी करायला आवडत असेल तर नक्की तुम्ही हे ड्रेसेस मागवू शकता. याचप्रमाणे मी अजून काही ड्रेसेस मागवणार आहे जे मला कुर्ता सेट जे असतात कॉटनमध्ये असतात, कारण आता उन्हाळा सुरू होणार आहे तर कॉटन ड्रेसेस आपण जास्त प्रिफर करतो. तर कॉटनमध्ये कुर्ता सेट्स मी सर्च करते मिशोवर, फ्लिपकार्टवर आणि मिंत्रावर कसं आहे ना, क्वालिटी छान मिळते. थोडेसे कॉस्टली असतात पण त्यांची क्वालिटी खूप छान असते. तर मी तिन्ही साईटवर शोधणार आहे. जर मला चांगले कुर्ता सेट मिळाले तर ते सुद्धा मी तुम्हाला लवकरात लवकर एक व्लॉग घेऊन येईल, त्याच्यामध्येच मी तुमच्याशी शेअर करेल. कारण काय होतंय ना की व्लॉग्समध्ये तुम्ही बघता तरी, पण असं हॉल व्हिडिओ लवकर कोणी बघत नाही किंवा हॉल व्हिडिओ एवढं कोणाला आवडत नाही. आणि आपल्या मराठीमध्ये जेवढे यूट्यूबर्स आहेत त्यापैकी कोणीच मला हॉल व्हिडिओ करताना दिसलं नाही. त्यामुळे मला असं वाटलं की आपण व्लॉग्समध्येच थोडंसं हॉल व्हिडिओ टाईप आपण थोडीशी ॲडव्हर्टाइजमेंट करून देऊया. कारण कसं आहे ना की एखादी गोष्ट जर मला छान मिळालेली आहे, स्वस्तात मिळालेली आहे, तर मला असं वाटतं की तुमच्याशी शेअर करावी. जर मला काही फायदा होत असेल तर तुम्हालाही थोडाफार होऊ दे, एवढंच त्यामागचं माझं इंटेन्शन आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कारण एक व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, खूप कष्ट लागतात त्यामागे. असं नाही आहे की कोणताही यूट्यूबर एकदम इझिली व्हिडिओ बनवतोय आणि टाकतोय तर पोस्ट करतोय, एवढं इझी नसतं. कोणताही व्हिडिओ शूट करायला खूप एफर्ट्स लागतात, त्यानंतर ते व्हिडिओ
एडिट करणं, त्यानंतर थंबनेल रेडी करणं, व्हॉइस ओव्हर करणं, म्युझिक देणं व्हिडिओला, ह्या सगळ्या गोष्टींच्या प्रोसेसमध्ये बराच वेळ जातो. ही गोष्ट आहे की आम्ही आमचा संसार सांभाळून करतोय, पण तरीसुद्धा संसार सांभाळून जरी करत असतो तरी एवढं सोपं नाही आहे की तुम्हाला वाटत असेल की चला व्हिडिओ शूट केला आणि टाकून दिला, पण एवढं सोपं नाही आहे. फार कष्ट लागतात त्या गोष्टीसाठी. आणि जो कोणी यूट्यूबर मेहनत करतोय तो त्याच्या लाईफमध्ये काहीतरी अचीव करायचे त्याला म्हणूनच मेहनत करतो. हां, पैसे कमवणं हे एक कारण असू शकतं, पण पैसे कमवण्या व्यतिरिक्त एक मानसिक समाधान असतं की आपण काहीतरी करतोय, आपण नुसतं बसलेलो नाहीये की हाऊसवाईफ आहोत आणि आम्ही फक्तच घरच सांभाळतोय. तर कधी कधी आहे ना, घर सांभाळणं सुद्धा ही फार मोठी गोष्ट असते. त्या गोष्टीसाठी खूप परफेक्शन लागतं, मॅनेजमेंट लागते, नियोजन लागतं. आणि मला माहिती की माझ्या सगळ्याच मैत्रिणी ह्या परफेक्ट हाऊसवाईफ आहेत, पण हाऊसवाईफ असण्याबरोबर आपलं स्वतःचं काहीतरी अस्तित्व असावं असं प्रत्येकालाच वाटतं. तर जेवढ्या महिला आहेत, ज्या यूट्यूबर्स आहेत, त्यांना प्लीज सपोर्ट करा. मी फक्त माझ्याचबद्दल तुम्हाला सांगत नाहीये, ज्या बाकीच्या पण यूट्यूबर्स आहेत त्यांना प्लीज सपोर्ट करा. त्या कोणत्या विचारातून जात असतात, कोणत्या परिस्थितीतून जात असतात याची तुम्हाला जाणीवसुद्धा नसते. पण हे बघा, संसार म्हटल्यावर प्रत्येकाला दुःख, अडचणी, प्रॉब्लेम्स असतातच. प्रत्येकाच्या लाईफमध्ये हे सगळं चालत आलेलं असतं. पण हे सगळं बाजूला ठेवून कॅमेरासमोर हसत तुमच्यासाठी व्हिडिओ बनवणं, त्यानंतर विचार करणं की पुढचा व्हिडिओ कसला बनवायचा आहे, काय कॉन्टेंट द्यायचं आहे. तर ह्या गोष्टींसाठी पण खूप विचार करावा लागतो ना की काय कॉन्टेंट द्यायचं आहे. जरी लाईफस्टाईल ब्लॉग जरी असला तरी कॉन्टेंट सारखे रिपीट झाले तरी तुम्हाला कंटाळा येऊ शकतो. तर हाच विचार असतो की आपले जे व्ह्यूअर्स असतील त्यांना चांगला कॉन्टेंट द्यावा, त्यांना आपला कॉन्टेंट आवडावा आणि त्यांनी आपल्याला एक लाईक द्यावं. तर एक लाईक द्यायला तुम्हाला फक्त खाली जे बटन असतं ते थम्सअपचं बटन असतं त्याला फक्त तुम्हाला क्लिक करायचं असतं. एवढेच कष्ट तुम्हाला करायचे असतात, कारण त्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे वगैरे द्यायचे नाही आहेत किंवा सबस्क्राईब करायला सुद्धा तुम्हाला कोणतेही पैसे द्यायचे नाही आहेत. हे तुम्हाला हे सर्व फ्री ऑफ कॉस्ट असतं. तरीसुद्धा तुम्ही काही जण पूर्ण व्हिडिओज बघतात पण एक लाईकसुद्धा करत नाही. तर प्लीज माझी अशी कळकळीची विनंती आहे की तुम्ही जेव्हा कोणता व्हिडिओ बघता यूट्यूबवर, म्हणजे माझेच नाही दुसरे कोणाचेही तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघता तेव्हा त्या व्हिडिओ मागे त्या व्यक्तीची खूप मेहनत असते. तर प्लीज तुम्ही ना ॲटलिस्ट एक खाली जे थम्सअपचं बटन असतं त्यावर फक्त क्लिक केलं तर तुमचा लाईक त्याच्यामध्ये ॲड होऊ शकतो. आणि जेव्हा तुम्ही त्या व्हिडिओला लाईक करता तेव्हा त्या यूट्यूबरला यूट्यूबसुद्धा पुश करतं पुढे जायला, ग्रो व्हायला. म्हणजे प्रत्येकाला वाटतं, प्रत्येक यूट्यूबरला वाटतं की आपलं चॅनेल हे ग्रो झालं पाहिजे. तर जोपर्यंत तुम्ही लाईक करणार नाही, कॉमेंट करणार नाही, तोपर्यंत यूट्यूबला असं वाटत नाही की तुम्ही काहीतरी चांगलं काम करताय किंवा तुमचे व्हिडिओज लोकांना आवडत आहे. तर ही एक पोचपावती असते आमच्या कष्टाची, आमच्या कामाची. तेव्हा प्लीज जेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ असो किंवा दुसऱ्या कोणत्याही यूट्यूबरचा व्हिडिओ असो, जेव्हा तुम्ही एखाद्याची व्हिडिओ बघता त्या व्हिडिओतून तुम्हाला काहीतरी माहिती मिळते तेव्हा त्या समोरच्या यूट्यूबरला काहीतरी तुम्ही एक थँक्स देण्याची एक पद्धत असते. तसेच तुम्ही एक लाईक करू शकता किंवा कॉमेंट करू शकता. तर प्लीज माझी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की एवढं काम करा की व्हिडिओच्या खाली तुम्हाला एक लाईकचं बटन दिसेल, त्याच्यावर फक्त क्लिक करा. आणि जेवढे सबस्क्रायबर्स आहेत, नवीन सबस्क्रायबर्स आहेत, त्या सर्वांचं मी स्वागत करते. आणि जे सबस्क्रायबर्स नाही आहेत पण व्हिडिओज बघतात तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. कारण तुम्हाला सबस्क्राईब करायचे पैसे द्यायचे नसतात, फ्री ऑफ कॉस्ट आहे. पण तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर आमचं चॅनल नक्कीच ग्रो व्हायला, मेहनतीला आमच्या फळ मिळतं. त्यामुळे एवढी एक विनंती आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आणि तुमचे काही कॉमेंट्स असतील तर ते सुद्धा मला, काही सजेशन्स असतील तर ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.